गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या आशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही नोव्हेंबर महिना आहे, तर नोव्हेंबर 2025मधील जे काही VHNSCची सभा आपण घेत असतो, तर त्या सभेसाठी या महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचा विषय निवडायचा किंवा कुठल्या विषयावरती आम्ही या नोव्हेंबर 2025मध्ये VHNSCची मीटिंग घेतली किंवा सभा भरवली आणि उपस्थितांना कुठल्या टॉपिकवरती माहिती वगैरे सांगितली, तर याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आशाताई, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. तर आशाताई, आपल्याला साधारणतः 17 म्हणजे उद्यापासून म्हणजे 17 नोव्हेंबरपासून ते 2 डिसेंबरपर्यंत जी काही कुष्ठरोग शोध मोहीम आहे, तर त्या अंतर्गत आपल्याला सर्वेक्षण वगैरे करायचं आहे. परंतु हे सर्वेक्षण करण्यापूर्वी आपण अशा प्रकारचं सर्वेक्षण वगैरे करत आहोत किंवा करणार आहोत आणि याची माहिती आपण जी काय आपली VHNSCची बैठक असेल तर त्यामध्ये उपस्थितांना सांगायचे आहे की बाबा आम्ही घरोघरी जाऊन अशा प्रकारचं सर्वेक्षण वगैरे उद्यापासून म्हणजे 17 नोव्हेंबरपासून सुरू वगैरे करत आहोत. परंतु हे सर्वेक्षण कशा संदर्भात आहेत किंवा या सर्वेक्षणाचं कुठल्या प्रकारची माहिती म्हणजे कुठल्या याच्यावरती हे सर्वेक्षण आहे, म्हणजे जे काही आपलं कुष्ठरोग आहे तर त्याची लक्षणे किंवा उपाययोजना काय आहेत, हे जर आपण या बैठकीमध्ये उपस्थितांना सांगितलं तर त्यांना समजेल व ते ज्यावेळेस आपण त्यांच्या घरी या सर्वेक्षणासाठी जाऊ तर तेव्हा ते आपल्याला पूर्ण सपोर्ट करतील आणि संपूर्ण जी काही त्यांची आपल्यामार्फत व आपले जे काही पुरुष स्वयंसेवक आहेत त्यांच्यामार्फत जी काही शारीरिक तपासणी होईल तर त्यासाठी सपोर्ट करतील. म्हणून आम्ही या महिन्यामध्ये याच टॉपिकवरती जी काही VHNSCची सभा आहे तर त्याची बैठक भरवली होती. तर आम्ही याला जी काही माहिती प्रोसिडिंगमध्ये दिली आहे त्या व्यतिरिक्त किंवा त्यापेक्षा अधिक माहिती उपस्थितांना सांगितली, परंतु प्रोसिडिंग शॉर्टमध्ये लिहिलं आहे. तर बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी, उपकेंद्र वीट, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, VHNSC सभा. आता विषय सुरुवातीला आपण इथं लिहायचं आहे की कुष्ठरोग शोध मोहीम 17 ते 2 डिसेंबरच्या अनुषंगाने कुष्ठरोग लक्षणे व उपाययोजना. तर वरील विषयास अनुसरून उपस्थितांची ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी VHNSCची सभा भरवून उपस्थितांना पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले. तर हा जो काही कुष्ठरोग आहे तर त्याची लक्षणे आपण उपस्थितांना सांगितले आहेत की ते घरी जाऊन किंवा शेजारी पाजारी वगैरे असतील किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना सांगू शकतील व जनजागृती देखील होईल. तर लक्षणे बघा, त्वचेवरती फिकट पांढूर का तांबूस रंगाचा बधीर चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवरील गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे, भुवयांचे केस विरळ होणे, बसके नाक, हात पाय पूर्ण बंद, दंडकोपरा, गुडघे यांना मुंग्या येणे, तळपाय व तळहात व तळपायांवर गरम थंड संवेदना न जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, हातापायांची बोटे वाकडी होणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे किंवा एखादी वस्तू वगैरे असेल तर ते हातातून गळून वगैरे पडणे किंवा हाताचा पंजा मनगटापासून लुळा पडणे, अशा प्रकारची लक्षणे सांगून कुष्ठरोग हा अनुवांशिक नाही, तो जंतूंमुळे होतो. कुष्ठरोग हा औषधोपचाराने पूर्ण बरा होतो व ही जी काही हे औषधं आहेत तर ती सर्व तुमच्या नजीकच्या जे काही शासकीय रुग्णालय किंवा दवाखाने आहेत तर यामध्ये मोफत आणि नियमितपणे उपलब्ध करून दिले जातात. अशा प्रकारची लक्षणे आणि त्यावरील जर असं लक्षण असेल तर उपस्थितांनी व्यवस्थित शारीरिक तपासणी करून घेऊन आपल्या त्याचं म्हणजे जर कुष्ठरोग असेल तर ते निश्चित करून त्यावरील जर हा रोग आढळला तर त्यावर जे काही औषधोपचार आहेत तर ते नियमितपणे घेण्याचा सल्ला देखील आम्ही देण्यात या बैठकीमध्ये दिला. आणि नेहमीप्रमाणे आपण इथं अनुक्रमणिका, सदस्यांची नावे, हुद्दा आणि त्यांचा सही किंवा अंगठा वगैरे या ठिकाणी घेणार आहोत. VHNSCची बैठक पाहण्यासाठी आपला यानंतरचा व्हिडिओ नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर लाईक वगैरे केलं नाही किंवा सबस्क्रायबर म्हणजे तुमच्या इतर आशाताईंना जर या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करायला सांगितलं नाही तर काही कारणास्तव मला हा चॅनल बंद करावा लागेल, कारण की सपोर्टशिवाय चॅनल चालवणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे आशाताई व्हिडिओला लाईक आणि कमेंट जास्तीत जास्त येणं व सबस्क्रायबर वाढणं महत्त्वाचं आहे.
तर तुमची एक मैत्रीण म्हणून हे काम तुम्ही नक्की करा. धन्यवाद ताई.